मध्ये हर अध्याय 19 वाराह कल्प वृत्तांत वर्णन. ओम नमो नर्मदाय. मार्कंडेय उवाच. ततस्तस्वे कार्णवे तस्मिन् मुर्रः महातुरः काकोच्छ्वास्तरस्तोयं बाहुभ्यं नृपसत्तम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाराजा, त्यानंतर जलमय एकार्णवात मरणातून असा मी दुःखी होऊन विकृत श्वास घेत पोहू लागलो. निशब्द असा त्या समुद्रात 10 दिशांना प्रतिध्वनित करणारा अनुपम शब्द मी ऐकला. तसेच मी उद्विग्न मनस्थितीत असताना तिथे हंस, कुंद, चंद्र तसेच गोदुग्ध समान श्वेतवर्णीय नाना वैचित्र्यपूर्ण रत्नांनी युक्त अंगाची, सुवर्णाने मडलेल्या शिंगांची, मनोरम प्रवाळाने जडलेले खोर असलेली तसेच शेपूट रूपी पताकांनी शोभित मोठ्या लांब नाकाची, खुरांनी समुद्र जल उडवत तसेच गर्जना करत छोट्या छोट्या घटांनी युक्त मौतिक माला आणि सुवर्ण घटा धारण केलेली गाय पाहिली. गायीच्या चरण विक्षेपाने त्या एकार्णवाचे जल विखुरलेल्या फेस समूहाने चौफेर नाचू लागले. हे महाभाग, जल उफाळल्यामुळे महासागरात भयभीत करत गर्जना करत ती मला म्हणाली, हे वत्सा, घाबरू नकोस, तुझा मृत्यू नाही. भगवान श्री शंकराच्या कृपेने तू तसेच मी सुद्धा अमर आहे. हे ब्राह्मणा, या भयंकर भयाने जोपर्यंत हे जग जलमय आहे, तू माझी शेपूट पकडून ठेव, मी तुला पार करून देते. तहान भुकेने निवारण करण्यासाठी तू माझे स्तनपान कर. माझे अमृत तुल्य दूध पिऊन तू तहान भुकेपासून मुक्त होशील. त्या गायीचे ते वचन ऐकून मी आनंदाने तिचे स्तनपान केले. स्तनपानाने माझी तहानभूक शांत झाली. समुद्र पार करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त झाले. तेव्हा मी त्या गायीला विचारले, त्या एकाएकी जलमय समुद्रात एकटीच भ्रमण करणारी तू कोण आहेस? याबाबत सत्य सांगावे. माझ्या हृदयात मोठे आश्चर्य निर्माण झाले. मृत्यूचक्रातून गुरफटल्यामुळे दुःखित अशा माझे तू रक्षण केले आहेस. माझ्या सद्भाग्यामुळे तू माझी रक्षणकर्ती झाली आहेस. गाय म्हणाली, तू मला विसरलास की काय? मी तीच विश्वरूप महेश्वरी, धर्मदान करणारी, मनुष्याला स्वर्गसुख व बल देणारी श्री नर्मदा आहे. तुला दुःखित पाहून श्री रुद्राने मला इथे पाठवले आहे. शिवाने मला सांगितले की, हे देवी, प्राण त्यागणाऱ्या त्या ब्राह्मणाचे तू रक्षण कर. भगवज्ञानाने मी गायीच्या रूपात तुझ्या जवळ आले आहे. शिववचन खोटे होऊ नये म्हणून मी त्वरित आले. श्री नर्मदेचे ते वचन ऐकून ती अविनाशी शेपूट मी दोन्ही हातांनी पकडली. शेपूट रूपी ध्वजाचा सहारा घेऊन मी समुद्र पार करू लागलो. तेव्हा श्री नर्मदा म्हणाली, हा श्री महादेव आहे. त्यानंतर श्री नर्मदासह त्या अंधकारमय जलावृत स्थितीत हजारो युगापर्यंत भ्रमण करू लागलो. वायुरहित, प्रकाशरहित, घनघोर अंधारयुक्त त्या समुद्रात गायीच्या शेपटीच्या आधाराने भ्रमण करताना अचानक त्या जलात अळशीच्या फुलासमान, अंजनासारखे श्यामल तसेच आकाशासारखे निर्मळ नीलकमल दलाप्रमाणे श्यामवर्णी पितांबर धारण केलेले, विनाशरहित, सूर्यासमान प्रकाशित, विजेप्रमाणे चकाकणारी कांती असलेले, मुकुटामुळे प्रकाशित शिर असलेले, आकाशमान समरूपवान, कुंडलांनी सुशोभित गाल असलेले, हारांमुळे प्रकाशित वक्षस्थळ असलेले, खऱ्या सोन्याच्या दिव्य आभूषणांनी शोभित, नागरूपी तक्क्यायुक्त शयन असणारे, हजारो सूर्यासमान तेजस्वी, अनेक बाहू तसेच मांड्यावाले, अनेक मुख तसेच मनोहर, हजारो नेत्रयुक्त, एकार्णवात सुप्त लखलखणाऱ्या विजेच्या ज्वाळा असणारे, विशाल जटांनी समुद्रमय सर्व जग व्याप्त करून देवता, असुर तसेच मानवासहित सर्वांना खाऊन समुद्रात शांतपणे सुप्त अशा सर्व समर्थ भगवान श्री शंकराला मी पाहिले. सर्व व्याप्ती, अव्यक्त, अनंत, सर्व बाजूंनी मुख असणाऱ्या त्या देवाच्या तलाजवळ सुवर्ण बाजूबंदाने सुशोभित विश्वरूप महाभाग्यशाली विश्वमायाधारी श्री
ही तसेच धियुक्त वाणीची सिद्धी कीर्ती रती ब्रह्मी स्वयंसिद्ध काल रात्री रूपिणी भगवान श्री शंकराच्या अत्यंत समीप स्थित भगवती जी शिवाची चंद्रवदनासम मखमली सर्वेश्वरी उमादेवीच होती. ती मी पाहिली. योग निद्रेचा आश्रय घेतलेले ते शांत नवसूर्य वर्णयुक्त पार्वतीसह अंधाकाराने घेरलेल्या अत्यंत पुण्य दर्शनीय सर्वश्रेष्ठ भगवान श्री शंकराला प्रदक्षिणा घालून मी नमस्कार केला. त्यानंतर रात्र संपल्यावर अचानक सुप्तावस्थेतून जागे झाल्यावर स्वाभाविकपणे बहुनी समुद्राचे मंथन करत जलात नष्ट झालेल्या जगाचा विचार केला. त्यावेळी काय केले पाहिजे असा विचार करून त्या अद्भुत रूप श्री शंकराने वराह रूप धारण केले. लांब माळा आणि सुंदर वस्त्र धारण केलेले त्या शरीर महाघनदाट मेघासम होते. शंख चक्र गदा खडक धारण केलेले तसेच डोक्यावर सुंदर मुकुट असे त्या महात्म्याचे शरीर संपूर्ण वेदांगमय होते. कार्यासमयी तेच पुराण पुरुष त्रैलोक्य निर्माण करता देवत्रयी रूप धारण करणार आहेत. जगत संहार समयी श्री रुद्र, उत्पत्ती समयी श्री ब्रह्म, तसेच रक्षणार्थ शंख गदा पद्मधारी विष्णू आहेत. एक शरीर युक्त एक स्वरूप त्या महात्म्याचा भेद कोणीही पुरुष करू शकत नाही. कारणे मीमांसाचे अर्थवाद तसेच न्यायाच्या तर्काने जे भेदाचे निरूपण करतात ते अज्ञानी आहेत. जो दुष्टात्मा यात द्वेषबुद्धीने विभाग करतो तो भयंकर नरकात पडतो. ज्याची ज्या देवतेत भक्ती असते निश्चित असतो त्या देवीच्या भक्तीत देह त्याग करून अमृत तत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो. ते एक परमात्माच जगाला मोहित करण्यासाठी सृष्टी उत्पन्न रक्षण व क्षय करता तीन रूप धारण करतात. म्हणून मोहाने द्वेष न बाळगता भिन्न रूप मानू नयेत. जगद्विदा त्याने वराह रूप धारण केल्यानंतर सर्वाचा अंतरात्मा असलेल्या त्या प्रभूने जे त्रैलोक्य नष्ट झाल्यावर जलमय झाले होते ते जलसमुदायातून शोधून काढण्याचा विचार केला. जलांतर्गात स्थित त्या प्रभूने जलभेदन करून क्षणात पाताळ तलात प्रवेश करून कमलपत्र नेत्र असलेल्या जलमग्न पृथ्वीला स्पर्श केला. भग्न पर्वत शिखरावर जलमग्न पृथ्वीला स्वतः अतुल्य साहसी वराह रूप भगवान श्री विष्णूने एका दातावर धारण केले. भगवान वराहाच्या दाताग्रावर लटकणारी ती पृथ्वी कैलासासह पर्वत शिखरावर चंडिका अथवा चंद्राच्या अमूप भागावर चमकणाऱ्या विजेसमान शोभायमान होती. प्रबळ बलवान अनुपम प्रभावशाली त्या परमात्म्याने समुद्रात बुडालेल्या त्या पृथ्वीला असे उचलले जसे जलात बुडणारी हत्तीन तसेच फुटलेली नौका एकदा उन्मत हत्ती उचलेल. पृथ्वीचा उद्धार केल्यावर त्या एकार्णवाचे अनेक समुद्रात विभाजन केले. तसेच पुन्हा त्या जलाचे नद्यात विभाजन केले. या प्रकारे पुन्हा सृष्टीची रचना करण्यासाठी समस्त द्वीप समुद्र तसेच पर्वत उपपर्वत तसेच शिळा रचल्या. स्वशरीराचे अनेक रूपात विभाजन करून समस्त देवगण निर्माण केले. तसेच मुखातून अग्नी, मनातून चंद्र आणि डोळ्यातून सूर्य निर्माण केला. योगमूर्ती ईश्वराने केवळ चिंतनानेच देव समूह वेद यज्ञ वर्ण सर्व औषधन रस उत्पन्न केले. तेव्हाच स्थावर जंगमंडळ चरायुज स्वदेज उद्भिज मुंग्या आदी कीटक रूप समस्त जग मनाच्या संकल्पनेने त्याने उत्पन्न केले. त्यानंतर त्या महेशाने अनेक रूप जग क्षणभरात मनाने प्रगट केले. ज्याला अविनाशी परमात्म्याने 8 मूर्तीत अर्थात पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार ममत्व आणि प्रकृतीला पंच तन्मात्रा रूप रस गंध स्पर्श शब्द आदी रूपात प्रथम बनवले होते. माझ्या दृष्टीसमोर एक क्षणात तो तेज समृद्ध प्रभूने स्वलीलांनी हे सर्व निर्माण केले. हे राजा, हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. सर्वदृष्ट सर्वव्यापी जगत रचिता त्या देवाधिदेवाने स्वलीलांनी निर्माण केले होते. पाहता पाहता ते अंतर्धान पावले. जसे काही वेळापूर्वी मी हे जग रूपात्मक पाहिले होते तसे द्वीप समुद्रांनी युक्त नक्षत्र तारा आदींनी व्याप्त ते जग पुन्हा पाहिले. ग्रह मेघांनी चित्रित आकाश तसेच अनेक प्रकारच्या प्राण्यांनी युक्त हे जग मी पाहिले होते. परंतु
गोरूपधारिणी संपूर्ण सुराची स्वामिनी तेजस्विनी भगवती श्री नर्मदा माझ्या दृष्टीत पडली नाही. ती या समय कुठे आहे असा विचार करून माझे चित्त भ्रमिष्ट झाले. कारण ईश्वरोत्पन्न श्री नर्मदा शिवाय सर्व दिशा तसेच उपदिशा दिसत होत्या. इथे पुन्हा लीला नील मेघासमान शुभ्र जलयुक्त त्या देवी श्री नर्मदाला अनेक वृक्षी, हत्ती, घोडे तसेच पक्ष्यांनी घेरले पाहिले. आधी सारखेच अमरकंटक मध्ये श्री नर्मदा तटावर सुखाने बसून शांत चित्ताने आत्मदर्शनाचे परम सुख मी प्राप्त केले. अशा प्रकारे पुन्हा प्रलय काळातही पवित्र निर्माण जल प्रवाह युक्त माते समपूज्य दयाळू नित्य जलवाहिनी अक्षय श्री नर्मदाला पाहून मी दुःख रहित झालो. या प्रकारे जे ब्राह्मण या परम पवित्र वराह कल्पाच्या कथेने वाचन व श्रवण करतात त्यांचे अंतकरण श्री महेश्वराच्या कृपेने दिवसेंदिवस पवित्र होत जाते. त्यांचे शेकडो हजारो पाप नष्ट होऊन ते देवांची सेवित सिद्ध गंधर्वांनी युक्त स्वर्ग प्राप्त करतात. शिवाय निर्मळ चंद्रासमान विविध विलासी अप्सरांसह स्वर्ग सोप अनुभवतात. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वाराह कल्पा वृत्तांत वर्णन नावाचा 19वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर. अध्याय 20 वाराह कल्प वृत्तांत वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच. श्रुता मे विविधा धर्मः संहारास्तव साधतः कृता देवेन शर्वेण ये च दृष्टास्तवया नघ. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे निष्पाप, आपल्या कृपेने अनेक धर्माचे आणि भगवान श्री शंकराद्वारा केलेले जे विविध संहार पाहिले ते मी श्रवण केले. आता आपण अनुभवलेल्या विष्णू प्रभावाचे वर्णन ऐकू इच्छितो. ते कथन करण्यास आपण योग्य आहात. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले. त्यानंतर मी प्रजेच्या संहाराचे लक्षण सांगेल. हे चिन्ह तिथे दिसते ते कल्पानुसार विधिलिखित असते. युगांत काळात उल्कापात, भूकंप, वादळ, पाऊस आणि भयंकर आवाज होतात. यक्ष, किन्नर, गंधर्व, पिशाच, सर्प, राक्षस या सर्वांचा नाश होतो. पर्वत, समुद्र, नद्या, अनेक सरोवर आणि सर्व वृक्षलता गवत सुकते. अशा प्रकारे सर्व औषधी जलरहित चराचर सहित त्रैलोक्य काष्टा समान झाल्यावर मध्यान्ही स्नान समयी मी त्रैलोक्याला अग्निसम दुःखाने निरीक्षण करण्यासारखे दुर्गम पाहिले. तिथे मी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांमध्ये परम तेजस्वी दोन दोन सूर्य पाहिलेत. नागलोकात 2 तसेच आकाशात 2 या प्रकारे 12 सूर्य सर्व दिशात तळपत असतात. या सर्व सूर्यांनी पर्वत वनासहित संपूर्ण पृथ्वीला दग्ध केले. मी आणि श्री नर्मदा शिवाय इतर काही दिसत नव्हते. पृथ्वी जळत असताना यज्ञाहुतीचा गंध येत होता. तहानेने सर्व गात्र व्याकुळ झाले होते, पण पाणी मिळत नव्हते. दिवाकरांमुळे हे सर्व शुष्क झाले होते. कमंडलूतून पाहिले पण ते जल सुद्धा शुष्क झाले होते. तेव्हा मी दुःखी झालो. तहान भुकेने त्रस्त होतो. पृथ्वीच्या वर स्वर्गाकडे पाहत मी अगदी वर वर जाऊ लागलो तेव्हा आकाशात एक सहज सजलेले ग्रहित पाहिले. हे श्रेष्ठ राजा, ते जाणण्यासाठी मी प्रस्थान केले. आश्चर्यकारक परकोट दरवाजे आणि अर्गलाने भूषित विलक्षण शिखर भागाने युक्त द्वार देशात पोहोचलो. तेथे 46,000 योजन उंच आणि त्याच्याच अर्धे रुंद सुवर्णांनी रत्नांनी मढलेले ग्रह होते. हे नृपश्रेष्ठ, त्यामध्ये एक उत्तम शय्या पाहिली. त्यावर सुप्तावस्थेत एक दिव्य पुरुषाला पाहिले. त्याच्या डोक्यावरील सर्व केश कुरळे व योजनापर्यंत लांब होते. दीप्तमान कांतीयुक्त वैचित्र पूर्ण मुकुटाने शोभित श्यामवर्णी कमलपत्रासमान कोमल कांती व सुंदर नासिकायुक्त उत्तम विस्तृत भुजा, दाढी, त्रिवलयांकित मिशीयुक्त सुंदर गाल असलेले, कर्णकुंडलामध्ये भूषित, विशाल कटिक भागाने भूषित, विभक्त गुडघे व मांड्या, तसेच त्याच्या हातापायाच्या तळव्यावर कमळाचे चिन्ह आहे असे अत्यंत रक्तवर्ण नखे व अंगुलीयुक्त मेघगर्जने समान गंभीर ध्वनियुक्त सर्वांग सुंदर शयनाधीन एका देवीला मी पाहिले.
शंख चक्र गदा तसेच अक्षय सूत्रयुक्त कमलहस्त सूर्यासमान तेजस्वी दक्षिणेला सुप्तावस्थेत असलेल्या त्या देवाला पाहून सुस्थितीत चित्त आणि भक्तिभावाने स्तुती करण्याच्या इच्छेने मी सांगितले, हे ईश्वर आपला जय जयकार असो, हे वागीश आपला जय जयकार असो, हे दिव्यंगभूषण आपला जय जयकार असो, हे देवादिदेव श्रीमान साक्षात ब्रह्मस्वरूप आपला जय जयकार असो, हे परमेश्वर सर्व लोक आपल्याला सामावले आहेत, आपण सर्वांचे रक्षण करत आहात, हे देवे सर्व लोकांचा आपणच आधार आहात, आपणच पृथ्वी धारण करता सर्वश्रेष्ठ सर्व जीवनसृष्टीचे करता आहात, अग्निहोत्रातील हवन तसेच मंत्रही आपणच आहात, गोकर्ण भद्रकर्ण आणि श्री महेश्वराचे दिव्य पदही आपणच आहात, दैन्य व पापाचा नाश करणारे आपणच आहात, तसेच सर्व कारतीचा नाश करणारी कीर्तीही आपणच आहात, आपण क्षणभंगूर कुरुक्षेत्र तसेच परम विष्णुपद आहात, आपणच लीलया सारी पृथ्वी पादाक्रांत केली, आपणच बलीचे बंधन व इंद्राचे स्थान सुरक्षित केले, आपणच कलियुग द्वापार त्रेता तसेच सत्ययुग रूप आहात, प्रलंब सुराने दमन करणारे शिवाय सर्वांची उत्पत्ती व विनाश करता आपणच आहात, तुम्ही सर्व लोक धारण करता शिवाय आपणच सर्वांचा क्षय करणारे काल आहात, हे देव आपणच ही सारी सृष्टी देवसृष्टी निर्माण केली, आपणच सर्व लोक मार्ग आणि आपणच मोक्षरूपी परमगती आहात, आपल्यापासून उत्पन्न सनातन रजोगुणी श्री ब्रह्मदेव आहेत आणि क्रोधापासून उत्पन्न श्री रुद्र सुद्धा तमोगुण नियामक आहेत, या सर्व सत्वगुण स्थित श्री विष्णूही आपणच आहात, हे देव हे चराचर युग जग तुम्ही क्रीडा करण्यासाठी उत्पन्न केले आहे, हे राजा या प्रकारे संतप्त देहाने तसेच परम भक्तीने मी सर्व भूतपती त्या सर्व समर्थ प्रभूची स्तुती केली, स्तुती करताना मी अनेक जलपूर्ण घट पाहिले, तेव्हा जी तहान मी विसरलो होतो ना, ती पुन्हा वर्धित झाली, मी त्या दिव्य पुरुषाजवळ गेलो, जलप्राशन करण्याच्या इच्छेने मी वारंवार विचार केला, पण ते सुप्त अवस्थेत असल्यामुळे माझ्याकडे पाहत नव्हते, ते जागे होत नव्हते, असे वाटले की सुखाने झोपलेल्या पुरुषाला जो पापाने सर्वार्थ मोहित पुरुष जागे करतो, त्याला त्या महान पापाचे ब्रह्महत्येसारखे फल असते, मी असाच विचार करत असताना तेथे दुसरा पुरुष आला, त्याच्या डाव्या खांद्यावर मृगचर्म होते, तो काहीच बोलत नव्हता व पाहतही नव्हता, तो जटा कमंडलुधारी दंड मेखला युक्त सर्वांगी भस्मलिप्त महातेजस्वी व त्रिलोचन होता, स्तुती करण्याची इच्छा बाळगून मी त्याच्याकडे निर्मळ नेत्रांनी पाहिले, तक्षणी सर्वांगी अतिसुंदर रूप संपत्तीयुक्त सर्व अलंकारांनी अलंकृत असे त्या पुरुषाला नारी रूपात मी पाहिले, त्या देवीला पाहून तिचा जय जयकार करत मी भूमीवर नतमस्तक झालो, मी म्हणालो, हे रुद्रांगोत्पन्न देवी तुझा जय जयकार असो, हे सनातन ब्रह्मशक्ती तुझा जय जयकार असो, हे कुमार शक्ती तसेच महेंद्र शक्ती वैष्णवी तसेच वरुण शक्ती तुझा जय जयकार असो, हे कुबेर शक्ती सावित्री तसेच सुरानंदना माता तुझा जय जयकार असो, या चराचरात तहानेने व्याकुळ असा माझे तू रक्षण कर, तेव्हा ती श्रीदेवी वदली, श्रेष्ठ ब्राह्मण तुझ्या उत्तम वचनाने मी प्रसन्न आहे, तुझ्या मनात असले मी जाणते, मी एका अत्यंत कठोर व्रताची प्रतिज्ञा केली आहे की तू एक श्री स्वभावश बंद बुद्धीमुळे मी कठोर व्रत निश्चित केले आहे की सर्व लोकांत प्रसिद्ध पात्र धर्मशील असा मला पुत्र झाला तर प्रथम ब्राह्मणाला स्तनपान करून दिल्यावर बाळाला दूध पाजी, हे महामुनी तसा माझा पुत्र उत्पन्न झाला आहे, हे श्रेष्ठ ब्राह्मण जर तुझी जगायची इच्छा असेल तर तू माझे स्तनपान कर, मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे ब्राह्मणाचे कर्तव्य नाही, जो अशा प्रकारे स्तनपान करतो तो पुन्हा उपनयन झाल्यावरही सिद्धी प्राप्त करत नाही, ही कमलनेत्री त्रैलोक्यात ब्राह्मणत्व अति दुर्लभ आहे, ज्या संस्काराने संस्कृत होऊन तो ब्राह्मण होतो ते तुम्ही ऐका, प्रथम श्रीत संस्कारपूर्वक जे बीज वपन होते त्याला बीजक्षेप म्हणतात, हे शुभंगे त्या अंगी दुसरा गर्भधान, तिसरा पुवसंग,
चौथा श्रीमंत, पाचवा जातकर्म, सहावा नामकरण संस्कार, सातवा निष्क्रम मन, आठवा अन्नप्राशन, नववा मंडन, दहावा मौजी बंधन, ऐशिक, दार्शविक, सौमिक, भौमिक हे वेदव्रत, सहधर्मचारिणी संयोग आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ अन्य दैवकर्म, मनुष्यकर्म, पितृकर्म, पर्व श्राद्ध, श्रावण, मार्गशीर्ष, चैत्र, अश्विन महिन्यातील विधी, रूढ, पशुबंध, सौत्रामणी, अग्निष्टोम, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, आप्तोर्याम, दशावपेय, भूत, भव्य, इष्ट आदी सर्व जीवात क्षमा, द्वेष भावाचा अभाव, पावित्र्य, मांगल्य, उदारता आणि कामनेचा सर्वथा त्याग आदी 48 संस्कारांनी ब्राह्मण संस्कृत होतो. हे महाभाग्यशालिनी, हे जाणल्यावर तुझे स्तनपान करणे मला उचित वाटत नाही. हे भद्रे, शिशुपेय स्तनपान माझ्यासारख्या धर्मनिष्ठ पुरुष कसा पिऊ शकेल? माझे हे वचन ऐकल्यावर तिसरी बदली, जर माझ्या स्तनात होणारे दूध तू प्याले नाहीस तर तो बालक मरेल. त्रैलोक्यात वेद व स्मृती या शास्त्रात ऐकले आहे की सर्व पापातून मुक्त होतो येथे, परंतु भ्रूण गर्भहत्येतून मुक्त होता येत नाही. महाभगवत भक्त, अशा तुझ्यामुळे भ्रूण हत्या होईल. भ्रूण हत्येचे 800 जन्म क्लेश सहन करावे लागणार. अशा मनुष्य मेल्यावर पुन्हा 300 वर्ष कुत्र्याच्या योनीत जातो. त्यानंतर तो कावळ्याची योनी प्राप्त करतो आणि तेथेही पाप कर्माने 1800 वर्ष क्लेश भोगतो. मग 10 जन्मापर्यंत डुक्कर होतो. त्यानंतर तो कृमी योनीत जाऊन ऊर्ध्वगती प्राप्त करून गाय, हत्ती, घोडा, मनुष्य आदी योनीत भटकतो. असे श्रुत शास्त्रात वेदांत ऐकले आहे. नंतर पश्चाताप होईल. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, बालहत्येचे पाप सर्व पापात अधिक असते. बालहत्यायुक्त ब्राह्मण निश्चितच नरकात दुःखात भोगतो. बालहत्या करणारा पुरुष 1800 वर्ष यमयातना भोगतो. माझे स्तन प्याल्यावर अल्पदोष निर्माण होतील. त्याचप्रमाणे न प्याल्यास वर तू खूप वर्षापर्यंत पाप भोगावे लागेल. स्तनपान केल्यामुळे तहान भुकेची शांती व पुण्य दोन्ही प्राप्त होईल. यास्तव कोणत्याही दशेत चित्त संदिग्ध करू नकोस. हे ब्राह्मण, तू ये आणि या बालरक्षणार्थ इच्छेनुसार माझे स्तनपान कर. असे वचन ऐकून मी स्तनपानास उद्युक्त झालो. उत्तम स्तनपान करूनही मला तृप्ती नव्हती. हे भरतवंशोत्पन्न राजा, या प्रकारे 33,000 वर्षापर्यंत मी स्तनपान करत राहिलो. तेव्हा मायामय निद्रेत मोहित होऊन मी तिच्या कुशीत गेलो. तरी सुद्धा निद्रा मोहरहित राहून मी जवळपास पाहू लागलो. तेव्हा हे राजा, तो निद्राधीन बालक मला दिसला नाही. हे भारत, मी तेथे 4 घट पाहिले, पण देवी कुठे गेली ते दिसले नाही. या प्रकारे विचारात मग्न असताना एका स्मित हास्यवदना देवी बोलू लागली. ते सुप्तावस्थेतील कृष्ण पुरुष श्री विष्णू आहेत. दुसरे देव श्री शंकरही आले होते. हे श्रेष्ठ ब्राह्मण, जे 4 कुंभ तू पाहत आहेस ते साक्षात 4 समुद्र आहेत. तू प्रथम ज्या बालकाला पाहिलेस ते त्रैलोक्याचे पितामह ब्रह्मदेव आहेत. मी पर्वतासह सप्तद्वीप पृथ्वी आहे. ब्राह्मण, तुला सोडून जी गेली ती भूतलावर सुप्रतिष्ठित आहे. तू हिला नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा रूपात पाहतच आहेस. सर्व जीवसृष्टीवर उपकारार्थ पवित्र लक्षणांनी युक्त अशी ही रेवा नावाने प्रसिद्ध आहे. ही कधी मरत नाही, म्हणून श्री नर्मदा संबोधली जाते. महामुनी, हे जाणल्यावर तू शांत हो, स्वस्थित हो, असे म्हणून ती अंतर्धान पावली. अशा प्रकारे भगवान सत्वगुणात निश्चल राहून सदा प्रलयात शयन करतात. हे सत्वरूप श्री महादेवाचेच आहे, ज्याच्या आधारावर सर्व जग स्थिर आहे. हे नरोत्तम, अशा प्रकारे हे उत्तम आश्चर्यजनक दृश्य मी पाहिले, प्रत्यक्ष अनुभवले. हे सर्व पापहारी विमल वृत्त मी तुम्हास सांगितले. जे तुम्ही मला विचारले ते विष्णू चरित्र मी तुम्हाला सांगितले. हे महाबाहू राजा, आता तुम्ही काय ऐकू इच्छिता? हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वाराह कल्प वृत्तांत वर्णन नावाचा 20वा अध्याय संपूर्ण झाला. नर्मदे हर. अध्याय 21. कपिला नद्योत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदा. युधिष्ठिर उवाच.
श्रुतं मे विधिवाच्चर्य तत्त्वप्रसादाद्विजोत्तम भूयश्च श्रोतुमिच्छामि तन्मे कथय सुव्रत. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे सुव्रत श्रेष्ठ ब्राह्मण, आपल्या कृपेने विविध आश्चर्ययुक्त व्रत ऐकले. आता पुन्हा जे ऐकू इच्छितो ते मला आपण सांगावे. हे निर्मळ मुनी, ही श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध नदी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्यप्रद अशी आहे. मुनी श्रेष्ठ मार्कंडेय बदले, श्री नर्मदा नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि सर्व पाप नष्ट करणारी आहे. हे सर्व चराचर तारिणी आहे. हे राजा, श्री नर्मदा महात्म्य जे मी आधी ऐकले ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक ऐका. गंगा कनखलमध्ये विशेष पुण्यदायी आणि सरस्वती कुरुक्षेत्रात परम पवित्र व पुण्यदा मानली आहे. परंतु गाव किंवा वनात सर्व श्री नर्मदा परम पुण्य देणारी मानली आहे. सरस्वती जल 3 वेळा व 3 दिवसात पवित्र असते. यमुना जल 7 दिवसात, तसेच गंगा जल त्याच समय पवित्र असते. परंतु श्री नर्मदाचे जल केवळ दर्शनानेच पवित्र करते. कलिंग देशाच्या पाठीमागील पश्चिमेकडील अर्धभागात अमरकंटक पर्वतात प्रकट झालेली श्री नर्मदा त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. पावले पुण्यदायिनी तसेच पवित्र आणि श्रेष्ठ मानली गेली आहे. महाराज, जिथे देवता, गंधर्व, तपस्वी, ऋषी या सर्वांनी तप करून परमसिद्धी प्राप्त केली आहे, हे राजा, मनुष्य श्री नर्मदात स्नान करून नियमात स्थिर राहून इंद्रियावर ताबा मिळवून आणि तिच्या तटावर एक रात्र निवास करून सर्व कुळातला तारतो. प्रिय युधिष्ठिर, अमरकंटक पर्वत सर्व देवांचे आश्रयस्थल तसेच ऋषी मुनींनी अतिसेवित आहे, म्हणून ते परमसिद्धी क्षेत्र आहे. हे राजेंद्र, सिद्धीची आकांक्षा करणारे सिद्धी विद्याधर, भूत, गंधर्व हे सर्व दृश्यादृश्य रूपात या उत्तम स्थानाचे सेवन करतात. तेव्हापासून मी या उत्तम स्नानाचा आश्रय घेतला आहे. येथे श्री नर्मदात निश्चितच ओंकार स्वरूप श्री शंकर सर्व भूत संघयुक्त गणासहित सदा निवास करतात. हे राजा, यास्तव या अमरकंटक पर्वतापासूनचा तीर्थविस्तार तुम्हाला सांगतो. येथे पुण्य तीर्थे आहेत. श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर जी तीर्थे आहेत त्यांच्या विस्ताराने सर्व वर्णन करण्यास साक्षात श्री ब्रह्मदेव असमर्थ आहे. शतयोजन म्हणजे साक्षात 400 कोसापर्यंत जास्त या श्रेष्ठ नदींची लांबी आहे. ही नर्मदा अर्धा योजन रुंद विस्तारली आहे. अमरकंटक पर्वतापासून समुद्रापर्यंत श्री नर्मदाच्या दोन्ही तटावर निसंशय 60,60,000 तीर्थे आहेत. वायूने श्री नर्मदा तटावर 67 करोडपेक्षा अधिक तीर्थे सांगितली आहेत. हे राजा, पण प्रत्यक्षात हे सत्य युगात असतात. निरंतर धर्मनिष्ठ मानव ते सर्व पाहू शकतात. राजा, जसजसे भयंकर दारुण कलियुग येते तसतसे ही सत्व मानवाला अल्पता प्राप्त होते. या पर्वतावर जालेश्वरादी तीर्थे आहेत. हे राजा, हे पितरांना तृप्ती सर्वांनी मोक्ष देतात. जिथे श्रेष्ठ दारुवन आणि चरुका नदीचा शुभ संगम आहे. श्री नर्मदाच्या उत्तरेला उत्तम चरुकेश्वर तीर्थ, दारुकेश्वर तीर्थ आणि व्याप्तिपातेश्वर तीर्थ तसेच कोटी तीर्थ, कोटी यज्ञ आहेत. हे नृपश्रेष्ठ, या प्रकारे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर तीर्थे आहेत. अमरेश्वराच्या बाजूला 108 शिवलिंग आहेत. त्यापैकी अरुणेश्वर मुख्य आहे. हे सर्व तीर्थे पापहारी आहेत. मानधातृ गावाच्या बाजूला सिद्धेश्वर, यमेश्वरही आहेत. ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात श्रेष्ठ केदार तीर्थ आहे. महाराज, त्यांच्या जवळच पापनाशक स्वर्गद्वार आहे जे ब्रह्मेश्वर नावाने प्रसिद्ध आहेत. त्याच्या पुढे पवित्र सप्तसारस्वत आहे. रेवाच्या दक्षिण तीरावर सावित्र, सोमतीर्थ अशी सर्व 8 रुद्रस्थाने आहेत. भरतश्रेष्ठ, या पर्वतावर करोडो रुद्र आहेत. हे सर्व स्नान आणि चंदन मालांनी संतुष्ट होतात. हे राजा, स्वतः श्री रुद्रदेव निसंशय प्रसन्न होतात. मंत्र जपाने पाप शुद्धी आणि ध्यानाने अनंत फल प्राप्ती होते. श्री नर्मदा तटावर दान केल्यावर सर्व भोग प्राप्त होतात असे भगवान श्री शंकराने सांगितले आहे.
पर्वताच्या पश्चिम भागाकडे स्वतः श्री महेश्वर देव ओंकार रूपात निवास करतात. ते जगाचे आधी सनातन पुरुष आहेत. तिथे स्नान केल्यावर सुचिरभूत होऊन ब्रह्मचारी व जितेंद्रिय होऊन विधीपूर्वक पितृकार्य करावे. तिथे तिळा मिश्रित जलाने पितृदेवाचे तर्पण करावे. हे पांडुनंदन 7 पिढ्यापर्यंत त्याचे कुल स्वर्गात प्रसन्न राहते. तो शरीर स्वस्थासह सुखाने अनेक भोग प्राप्त करतो. देवाने पूजित होऊन 8,000 वर्षापर्यंत क्रीडा करतो. पितृपूजन फल समृद्धीच्या स्थितीने तो फार काळ प्रसन्न राहतो. त्यानंतर तो स्वर्गातून उतरून शुद्धोत्तम कुळात जन्म घेतो. तो धनवान, दानशील, निरोगी व लोकपूजित होतो. पुन्हा ते तीर्थ स्मरण करून पुन्हा तिथे जातो. दुसऱ्या जन्मात तो श्रीरुद्राचा उत्कट अनुचर होतो आणि त्या प्रकारेच तो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून, उपवास करून, इंद्रियवार ताबा मिळवून आणि सर्व हिंसेपासून निवृत्त होऊन उत्तम फळ प्राप्त करतो. हे नारळाधिपती, अशा प्रकारे धर्माचरण करून जो देह त्याग करतो त्याला जे पुण्य फल प्राप्त होते त्या संबंधी एक. हे पांडव, तो शतसहस्र वर्ष स्वर्गात प्रसन्न राहतो. अप्सरांनी भरलेल्या दिव्य शब्दांनी प्रतिध्वनित स्वर्गात दिव्य चंदनाने लिप्त शरीराचा दिव्य अलंकाराने शोभित सिद्ध गंधर्वाचे सन्मानित असा तो देह देवतासह क्रीडा करतो. पुण्यभोगानंतर तो स्वर्गातून उतरून बलवान राजा होतो. हत्ती, घोडे, रथ आदी सहित धर्मज्ञ शास्त्र तत्पर असा तो चांदी सोन्याने युक्त शेकडो स्तंभासह 78 मजली भवनात राहतो. ते भवनद्वारे मदोन्मत्त हत्तीचे चित्कार व घोड्यांच्या खिंकाळ्याने इंद्रभवनाप्रमाणे शोभून दिसते. तेथील सर्व सुंदर स्त्रिया, प्रिय श्रीमान राजेश्वर त्या ग्रहात राहून भोगांशी समन्वय साधत सर्व व्याधीवर्जित असा 100 वर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो. जे अमरेश्वराला मरण पावतात त्याच्या बाबतीत तसेच होते. जे अमरकंटकला भक्तिपूर्वक देहत्याग करतात त्यांना स्वर्ग प्राप्ती होऊन परमगती मिळते. स्नान, दान, जप, होम, शुभाशुभ जे काही पुराणात ऐकतो हे राजा, ते सर्व इथे करोडपट होते. श्री नर्मदा तटावर जे वृक्ष कालचक्रानुसार उन्मळून पडतात ते जलस्पर्श होताच उत्तम गती प्राप्त करतात. हे राजा, त्या तीर्थात ज्याचे शरीर नष्ट होते त्याची गती आकाशातील वायूप्रमाणे निवृत्त रहित असते. पाताळात त्याच्या भोगशाली भवनात 3,000 कन्या निवास करतात आणि त्याला पाठवण्यासाठी प्रार्थना करतात. दिव्य भोगाने संपन्न होऊन तो इच्छेनुरूप काळ, क्रीडा तसेच आनंद उपभोगतो. हे राजन, समुद्रापर्यंत पृथ्वीवर अमरकंटक सारखा दुसरा पर्वत नाही. त्या पर्वताच्या पश्चिमेला त्रैलोक्यात प्रसिद्ध ज्वालेश्वर नावाचे प्रसिद्ध कुंड आहे. त्या कुंडात पिंडदान केल्याने तसेच संध्योपासनेने 12 वर्षापर्यंत मृत्यू करून तृप्त होतात. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कपिला महानदी आहे, जी देवदार व चादरा वृक्षांनी झाकलेली आहे. खैर वृक्षांनी सुशोभित, माधवी, अमरवेल आदी लतांनी अलंकृत तसेच गर्जना करणारे श्वापद व कोल्हे, वानर आदी जीवांनी आणि सुंदर पक्ष्यांनी सदा आनंदित असते. हे राजा, तिथे 100 करोडपेक्षा अधिक ऋषी निवास करत होते असे मी ऐकले आहे. त्या सर्वांनी तिथे तप करून मोक्ष प्राप्त केला. त्यांचा पुनर्जन्म वा जगी आगमन झाले नाही. तिथेच महात्मा कपिल याने कठोर तप केल्याने ते सिद्ध सेवित पुण्यतीर्थ झाले. कारण ते कपिल आणि कपिलाचे भक्त महर्षी तसेच कपिल मतानुयायी द्वारा सेवित आहेत. कपिल महर्षीचे वास्तव्य आणि तपामुळे ती पापांचा क्षय करणारी नदी कपिला नावाने संबोधली जाते. तिथे अमरेश्वर अमरकंटकमध्ये 100 करोड तीर्थापेक्षा अधिक तीर्थे आहेत. तिथे अहोरात्र निवास करून ब्राह्मणांना दान करून मनुष्य सर्वतः पापमुक्त होतो. भगवान श्री शंकराच्या कृपेने सर्व कर्म करोडपत होते. कारण ते भरतप्रसन्न राजा, तिथे ओंकाराचे नक्ष रूप आहे. श्री शिवस्वरूप त्या ओंकाराचे मात्रांनीच अक्षर रूप बनते. पशु, पक्षी, वृक्ष, लता, झुडपे इत्यादी अन्य कोणीही असो, जे तिथे मरण पावल्यावर निसंशय स्वर्गात जातात. तिथे विशिला महानदी आहे. त्या नदीत स्नान करून न्यायपूर्वक दान केल्यावर मनुष्य पुण्यात्मा होतो. इथे देवगण, सर्व किन्नर तसेच सर्पासहित यक्ष, राक्षस, गंधर्व व तपोधन ऋषी आदी सर्व अमरेश्वर अमरकंटकला येऊन श्री नर्मदाचे दर्शन घेतात आणि
दोन्ही शुभ तटांना वंदन करतात. पूर्वी सर्व सर्व लोकात भयंकर युगात महाभयंकर श्री नर्मदा पुत्र तो शैल्यासहित होता. तो शैल्य रहित केला म्हणून सर्व देव आणि ऋषींनी तिचे विशाल्य नावाने स्मरण केले. राजा युधिष्ठिराने विचारले, पूजनीय तात कपिलाची उत्पत्ती कशी झाली आणि विशाल्य कशी संबोधली? हे मुनी, श्री नर्मदा पुत्र शैल्य युक्त कसा झाला? हे जगाला आश्चर्य वाटण्याजोगे आहे. श्रेष्ठ व्रत प्रिय, मी ते ऐकू इच्छितो. श्री मार्कंडेय वदले, हे महाराजा, पूर्वी दक्ष कन्या सतीने शूलपाणी श्री शंकरासह श्री नर्मदा जलात आनंदाने क्रीडा करू जलाबाहेर आल्यावर अचानक दुसरे वस्त्र परिधान केले. राजा देवीचे ते इंद्रधनुष्यासारखे स्नान व वस्त्र सेविकांनी खूप पिळले तेव्हा त्यातून ते जल निघाले. त्यांचीच महानदी कपिला झाली. देवीच्या अंगाला लागलेल्या सुगंधी उटीच्या संयोगाने वस्त्रातून निघालेले जल भुऱ्या रंगात वाहू लागले. अशा प्रकारे रंग व नावामुळे तिला कपिला संबोधले. शिवाय ती सुवासिक रस व पुष्पयुक्त असल्यामुळे सुगंधित झाली. अनेक वर्षाचे लाल पांढरे जल ते वस्त्रातून बाहेर पडत होते. ते पालवीसम कोमल अशा त्या तेजस्वी हाताने पिळले जात होते. ते जल कपिल तांबूस वर्णाचे होते. त्यामुळे ही श्रेष्ठ नदी निघाली. तिला जाणाऱ्या पुराणार्थ पारंगत पुरुषाद्वारे ती कपिला नावाने ज्ञात झाली. ही स्रोतपन्न व श्री नर्मदा जलोत्पन्न श्रेष्ठ कपिला नदी परम पुण्यशालिनी जाणण्याजोगी आहे. या अध्यायात ओंकार सहित अमरकंटकचे वर्णन झाले. अमरेश्वरालाच अमलेश्वर वा ममलेश्वर संबोधन आहे. हा कपिला नदीोत्पन्न वर्णन नावाचा 21वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदेहर अध्याय 22वा विशल्या नद्योत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, अंतः परमपक्ष्यामि सा विशल्याध्याबुध्यता आश्चर्यभूता लोकस्य सर्व पापक्षयांकरी. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, त्यानंतर श्री विशल्य नदी जशी झाली त्या संबंधी सांगेन. ती नदी जगात आश्चर्यकारक सर्व पाप क्षय करणारी आहे. ब्रह्मदेवाचा मुख्य मानसपुत्र अग्निदेव, ज्यांना परम धार्मिक ऋषी वन्नी म्हणतात, स्वाहा नावी दक्ष कन्या त्या अग्निदेवाची पत्नी होती. तेव्हा त्या स्वाहा पत्नीस मुख्य 3 पुत्र झाले. आहवनीय अग्नी, दक्षिणाग्नी व गार्हपत्याग्नी. त्याच्याद्वारे त्रैलोक्य धारण केले. गार्हपत्याग्नीतून पद्म आणि शंकू नावाचे 2 पुत्र झाले. हे दोन्ही श्रेष्ठ अग्नी आहेत. एकेकाळी नदी तटावर निवास करून महान तपाचा आश्रय घेऊन मन वश करून शिवाय अतिशय सावधानता बाळगून अग्निदेवाने श्री शंकराची आराधना केली. 10,000 वर्षापर्यंत खूप उग्र तप केले. तेव्हा प्रसन्न होऊन वृषभध्वज महादेव त्याला म्हणाले, हे महाभाग्यशाली, तुझे मनोवांछित जे असेल ते माग. ते अति दुर्लभ असले तरी मी निसंदेह तुला देईल. अग्निदेवाने म्हटले, आपल्या कृपा प्रसादाने मी महाभाग्यवान श्री नर्मदा आणि या 16 नद्यांच्या धर्मपत्नी व्हाव्यात. त्या स्त्रियात विचाराधीन उत्पन्न पुत्रांना मी उत्पन्न करीन. श्री महेश्वर देवा, हाच वर मला देवा. श्री ईश्वर वदले, ठीक आहे. याप्रमाणे वेदांत प्रसिद्ध या श्रेष्ठ विशाल नेत्रवाल्या धीष्मे नावाच्या सर्व नद्या निसंशय तुझ्या पत्नी बनतील. यज्ञास स्मरण केले जाणारे त्याचे अग्निरूप पुत्र होतील, जे प्रलयापर्यंत यज्ञात पूज्य आणि धीष्ण्य नावाने प्रसिद्ध होतील. असे सांगून श्री महादेव तसेच अंतर्धान पावले आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा नदी त्या अग्नीची पत्नी झाली. कावेरी, कृष्णवेणी, रेवा, यमुना, गोदावरी, विस्तवा, झेलम, चंद्रभागा, इरावती, रावी, विपाशा, कैशिकी, शरयू, शतरुद्रिका, सतलज, क्षिप्रा, सरस्वती, रिंदिनी व पावनी या 16 नद्या अग्निदेवाच्या भार्या झाल्या. त्या महान तेजस्वी अग्नीने तेव्हा त्वरित स्वतःचा विभाग करून पत्नीच्या अभिचाराने श्री नर्मदा आदी धिष्णी नावाच्या स्त्रियांमध्ये उत्पन्न झालेले सर्व पवित्र पुत्र धिष्णव नावाने संबोधले. हे राजा, त्यापैकी श्री नर्मदा पुत्र धिष्णींद्र नावाने प्रसिद्ध झाला. तो बलवान आदी व
अप्रतिम रूपवान होता. त्यानंतर त्रैलोक्यात मय तारक नावाने प्रसिद्ध देवासुराने भयानक युद्ध झाले. तिथे मय आणि तारा दैत्याचा आघाडीवर ठेवून महाभयंकर दैत्याद्वारा मारले गेलेले देवगण घाबरून भगवान श्री विष्णूंना शरण गेले. हे ऋषिकेश, या महासंकटात आपण आमचे रक्षण करा. मय तार आदी साऱ्या दैत्यांचा संहार करा. असे सांगितल्यावर भगवानांनी दश दिशांना अवलोकन केले तेव्हा अग्नी व वायूला प्रकट पाहिले. भगवान श्री विष्णूने बोलवल्यावर त्वरित अगदी क्षणभरात ते त्याच्या जवळ आले. दोघे देवादिदेव बुद्धिमान श्री विष्णू समोर नतमस्तक झाले. भगवान श्री विष्णूंनी अग्निरूप धिष्णेंद्रला सांगितले, श्री नर्मदा पुत्र या भयंकर असुराला जळून टाक. असे सांगताच अग्निदेव व वायुदेवाने युद्धात मय तार आदी दैत्याला जाळले. जळत असताना त्या सर्व दैत्यांनी शास्त्रांनी अग्नीला लपेटले. दिव्य अलौकिक अग्नी आणि सूर्यासमान शेकडो हजारो शस्त्रांनी त्यांनी अग्नीला लपटले. अग्निदेवाने सहस्र समूहांनी त्या भयंकर असुरांना जाळून टाकले. तेव्हा संपूर्ण जग वायूद्वारा ज्वाळांनी लपेटल्यामुळे व्याकुळ झाले होते. अग्नी ज्वाळांनी लपेटल्यामुळे जळत असणारे हजारो दैत्य पाताळ जलात प्रवेश करून लपले. त्यानंतर श्री नर्मदा पुत्र अग्निकुमारांनी सर्व देवांनी पूजा केली व ते सर्व स्वर्गात गेले. अतिशय तेजस्वी अग्नींनी घेरलेले श्री नर्मदा पुत्र शल्य घावासहित मातेला भेटण्यासाठी उत्सुक झाल्यावर त्वरित श्री नर्मदा मातेजवळ गेले. शस्त्र घावयुक्त पुत्रांना पाहून पवित्र जलवाली श्री नर्मदा अत्यंत विस्मित होऊन उठली. प्रेमभावाने वाहणाऱ्या दूधयुक्त स्तनवाल्या तिने त्याला दोन्ही हातांनी कुशीत घेतले आणि शल्य सहित पुत्राला घेऊन कपिला नदीच्या कुंडात प्रविष्ट झाली. तिच्या पाप नाशक कुंडात प्रवेश करता शल्यसहिताला क्षणभरात शल्यरहित केले. त्या कपिलाचे कल्याणकारी जल प्राप्त होताच धिष्णेंद्र शल्यरहित झाला. या कारणास्तव विद्वान तिला विशल्य संबोधतात आणि एकाग्र चित्ताने जे अन्य तिचे स्नान करतात ते पापरूपी शल्यापासून मुक्त होऊन पवित्र होतात. अशा प्रकारे मरणोत्तर स्वर्गात जाऊन प्रिय राजा, विशल्याच्या उत्पत्तीचे कारण जे तुम्ही मला विचारले ते सर्वतः मी तुम्हाला सांगितले. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशल्य नद्योत्पत्ती वर्णन नावाचा 22वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदेहर अध्याय 23वा विशाल्य संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तत्रैव संगमे राजन् भक्त्या परमानृप प्राणांस्तजयन्ति ये मर्त्यास्ते यांती परमागतीम. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, हे राजा, तिथेच संगमात जे परम भक्तीने प्राण सोडतात ते मरणोत्तर परमगतीला जातात आणि संन्यस्त अमरेश्वराला जाऊन सर्व कल्पात त्याजून प्राण सोडणारे निश्चित स्वर्गात निवास करतात. अमरकंटक शैलराज गाठल्यावर स्वशरीर सोडणारा सूर्यसम तेजस्वी विमानाने अमरावतीस इंद्रनगरीत जातो. अमरकंटक पर्वताहून वर जाणाऱ्या पुरुषाला पाहून सर्व अप्सरा म्हणतात, हा माझा पती व्हावा. धर्म जाणणारे ज्ञानी सरस्वती जल व गंगा जला समान असल्याचे सांगतात. परंतु श्री नर्मदा तत्व जाणणारे महात्मे निसंदेह श्री नर्मदा जला त्याही पेक्षा श्रेष्ठ मानतात. परमपुण्याईने निवास करणारे अनेक विद्याधर किन्नर आदी दृष्टीने श्री नर्मदा जल श्रेष्ठ आहे. मस्तकावर श्री नर्मदा जल धारण करणारे स्थान देव राजाजवळ असते. हे राजा, जास्त बोलण्यात काय अर्थ आहे. हा भयंकर संसार सागर जो पुन्हा पाहू इच्छित नाही त्याने श्री नर्मदाचे सदा सेवन करावे. त्रैलोक्यात 6 या महापवित्र मातेचे स्मरण करतात. हिच्या जवळपास कुठेही असलेल्या मृत प्राण्याला ईश्वराच्या गणराज रूपात उत्तम गती मिळते. ही अनेक यज्ञ या स्थानांनी युक्त आहेत. हिचे असे कोणतेही स्थान नाही जिथे तीर्थ नाही असे तुम्ही सांगितले. तसेच हिच्या तीरावर मरण पावणारे कोणीही तपस्वी वा अतपस्वी देवराजा समस्वर्गात जातात. राजश्रेष्ठ अशा प्रकारे कपिला व विशाल लोकांच्या कल्याणार्थ ईश्वराने पूर्ण उत्पन्न केल्या उपवास सहित जितेंद्रिय मनुष्य जिथे स्नान करून निसंशय अश्वमेघ यज्ञाचे फल प्राप्त करतो. हे राजा, त्या तीर्थात उपवास करणारा सर्व पापातून सर्वतः मुक्त होऊन शिवलोकात जातो. समुद्रापर्यंत पृथ्वीत स्नान निदानाने जे फल प्राप्त होते
ते विशाल एकदा स्नान केल्यावर प्राप्त होते. ही पुण्यरूपी नदी अत्यंत पवित्र उपदेशिली आहे. आता पुन्हा तुम्ही जे विचाराल ते सांगेल. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशाल्य संगम महात्म्य नावाचा 23वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर अध्याय 24वा. कर श्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. संगम कर नर्मदयोः पुरे मान्धातृसंज्ञिते गत्वा स्नात्वा तर्पयित्वा पितृविष्णुपुरं नयेत. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले. मानधाता नावाच्या नगरात कर आणि श्री नर्मदाचा संगम झाला आहे. जो तिथे जाऊन स्नान करून पितरांचे तर्पण करतो तो विष्णू लोकात जातो. भगवान श्री विष्णूने दैत्याला मारण्याच्या इच्छेने कराचे मर्दन करून चक्र ग्रहण केले. तिथे त्याच्या घामापासून श्री श्रेष्ठ कर नदी निघाली आणि तिचा श्री नर्मदाशी संयोग झाला. तिथे स्नान केल्यावर मनुष्य अनेक पापापासून मुक्त होतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कर श्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन नावाचा 24वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर अध्याय 25वा. नीलगंगा संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ओंकारात पूर्वभागे वै संगमो लोक विसृतः रेवया संगता यत्र नीलगंगा नपोत्तम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. राजेश्वर, ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात लोकविसृत संगम आहे, जिथे नीलगंगा श्री नर्मदाशी संयोग झाला आहे. जिथे स्नान व जप केल्यास पृथ्वीवर कोणतेही कार्य अलभ्य नसते. 60,000 वर्ष मनुष्य नीलकंठपुरात निवास करतो. श्राद्धात नीळ मिश्रित जलाने पितरांचे तर्पण केल्यास मनुष्य स्वतः 21 पिढ्यांचा उद्धार करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नीलगंगा संगम महात्म्य वर्णन नावाचा 25वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर.